हळद गणपतीच्या टीझर लॉन्च या चित्रपटाच्या टीझर लॉन्चला आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहे संजय मुंडे सर. संजय सर नमस्कार, मनपूर्वक स्वागत आहे. फार मोजके चित्रपट तुम्ही करता, तर हा चित्रपट निवडण्यामागे तुमची काय भूमिका? एकतर मी कोकणातला आहे आणि गणपती हा कोकणात सगळ्यात मोठा सण असतो. त्याच्या काही शिमला दिवाळीनंतर बाकी सगळीकडे दिवाळी पहिली कोकणात असते. मी कोकणातला आहे. कोकणातल्या पार्श्वभूमीवर चित्रपट होता, भूमिका चांगली होती आणि बरोबर काम करणारे कलाकार चांगले होते म्हणून मी चित्रपट. आणि तुमच्या भूमिकेबद्दल या घरामध्ये कोकणामध्ये आता पद्धत आहे की नाही माहिती, पण पूर्वी अशी पद्धत असायची. वडील असायची ते पिढ्यानपिढ्या गावात राहायचं. पुढे मग शिक्षणाचा जसा प्रसार होत गेला तशी काही मुलं शिकत गेली. माझ्या स्वतःच्या गावाला सुद्धा 6-7 काका आहेत, तर त्यातली 2 काका गावाला असतात. 94 वर्षाचे 92 वर्षाचे. ते कधीतरी क्वचित मुंबईला, बाकी सगळे पुणे, मुंबई, कोल्हापूर. पण जे 2 मुळात राहतात ते सगळे कुळाचार आणि ते सगळं सांभाळतात. मी त्यातला गावात राहणारा मोठा मुलगा आहे. अजिंक्य माझा भाऊ आहे, शुभांगी आहेत, शुभांगी गोखले आहेत, माझी बहीण आहे, मला मुलं आहेत, त्यांना काही मुलं आहेत. आणि नेहमी गावच्या लोकांची थोडी कुरकुर असते की सगळं गावाला आपल्याला द्यायला लागतं. कारण तर गावावरनं त्यांना जे काही मिळतं ती रक्कम नसते, रोख नसते, पण ते काही ऐवज असते. तर ते बारीक सारीक कुरबुरी असतातच. अशा कुरबुरी सुरू होतात आणि घरातली नवीन जी पिढी आहे ती सगळी ती कुरबुरी मिटवते आणि पुन्हा गणपती त्या जोमाने सुरू होतात. असं ते सांगून एकदम आवडलं पटलं. गणेशोत्सवाच्या आता स्टोरी आहे, म्हणजे गणेशोत्सव अशा पद्धतीने साजरा केला जावा असं सांगणारा हा चित्रपट आहे. तर तुम्हाला म्हणजे कथेविषयी मला जास्त जाणून हां, मी काय होतं एकत्र कुटुंब पद्धती गणपती उत्सव लुप्त होत चालली हळूहळू. त्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये थोडे वाद असतात, त्या वादातनं पुन्हा जास्त प्रेम वाढत जातो आणि मग एकत्र येऊन समारंभ साजरा करणं, नंतर त्या भागातली त्या काळातली तत्कालीन उत्तम पारंपरिक पदार्थ चाखणं, हा एक सगळा 7-8-10 दिवसाचा एक मोठा असा एक यज्ञ असतो, सोहळा असतो. तो यज्ञभंग पावता पडतो. आणि या चित्रपटाने हे साध्य केलं की लोकांना पुन्हा एकदा भूतकाळाकडे जायला ते भाग पाडलं. कारण शेवटी भारतातल्या कुठल्याही मध्यमवर्गाची ताकद ही एकत्र असली, तर एकत्र असली पाहिजे. पण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वेगवेगळे विचार त्यांचं आदानप्रदान होतं. काही जुने मुद्दे झाडं जशी पानं झटकतात तसे झटकून टाकले जातात आणि नवीन मुद्द्याला पालवी देतात आणि एकंदरीत अत्यंत वेगाने समाजाची प्रगती होऊन नंतर घेऊन असल्यापेक्षा हळूहळू समाज प्रगती करतो हे या चित्रपटात. आणि तुम्ही या चित्रपटामध्ये सेटवर काय धमाल झाली असेल हे नुसतं आम्हाला इमॅजिन करूनच खूप बरं वाटतं. कारण तुमचा सहवास आणि सगळ्या तरुण पिढीला मार्गदर्शन आणि मोठ्यांबरोबर तर तुम्ही फार शिकलेलं राहिले असाल, तर थोड्या सेटवरच्या त्या कोकणातल्या किंवा केरळमधल्या थोड्या आठवणी सांगा. मी जेव्हा चित्रपटात काम करतो तेव्हा रिकामं असेल आणि चित्रीकरण संपलं की मग जाऊन काय ती गंमत करायची. चित्रीकरणात वेळेला मी गंमत करत नाही, कारण मी गंमत करायला गेलेलो नसतो. मी तिथे काम करायला गेलेलो नसतो. मी पुस्तकातून घेऊन जातो, पुस्तकातून वाचत बसतो. नंतर मुंबईच्या बाहेर तर पहिल्या दिवशी जाऊन इथे कुठे काय बरं काय खायला मिळतं, काय खायला मिळतं त्याची चौकशी करतो. त्याच्या सगळ्या जीवनचरित्र असतो. बाकी मला चित्रपटात आम्ही चित्रपटाला मजा केली वगैरे त्यामुळे रस नाही, पण मजा करायला आपल्याला मिळालं नसतं. आपल्याला काम करायला असं आपण काम करत नसतो की आपण भूमिकेबद्दल विचार करायचा असतो. असं माझं प्रामाणिक मत आहे. ते लोकांना पटणार नाही, पण मी मला तसंच प्रेक्षकाला थोडं आव्हान करावं जरूर. मला असं आवर्जून वाटतं की आज जे एकंदरीत आपण सगळीकडे बघतो लोक असे हवालदिल हताश झालेले आहेत, त्याचं बहुसंख्य वेळेला मला कारण असं होतं की आपण एकत्र येतो आणि आपल्याला एकत्र आणणं हे सणवार जे आहेत ते काही साडीवाल्यांचे मिठाईवाल्यांचे धंदे त्यांचे संसार वाढावे म्हणून निर्माण केलेले आहेत. तर लोकांनी एकत्र यावं, आपल्या कामातून वेळातून एकत्र यावं यासाठी सणांचं निर्माण केलं गेलेलं आहे. आणि या एकत्रितपणामुळे एकमेकांबद्दलच्या भावना वाढीस लागतात, चांगले विचार जोपासले जातात, ते संस्कृतीचं संवर्धन होतं
संरक्षण होतं, संस्कृती वाढते आणि अशा पद्धतीने हळूहळू संस्कृती प्राचीन होत जाते. म्हणून हा चित्रपट जरूर बघावा असं एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा बघा.